उद्धव ठाकरेंना इशारा करलेला आहे. हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी वक्फ कायदा रद्दच करावा अशा पद्धतीची मागणी हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांची होती. परंतु अल्पसंख्याकांची मतं मिळवण्याकरता उभाटाने वक्फ बिल सुधारणा विधेयकाला जेपीसी मध्ये विरोधही केला आणि आत्ताही जे बिल संसदेत येत आहे त्याला सुद्धा ते विरोध करण्याची भूमिका त्यांनी जाहीर केलेली आहे. केवळ खुर्ची करता जो हिंदुत्व हे विसरलेले आहेत, बाळासाहेबांचे विचार विसरलेले आहेत. त्यामुळे श्रीकांत शिंदे साहेबांनी एक्स वरती जी पोस्ट केलेली आहे ती अतिशय योग्य आहे. वक्फ सुधारणा विधेयक हे मुस्लिम समाजाच्या, गरीब मुस्लिम समाजाच्या फायद्याकरता त्याच्यामध्ये त्या सुधारणा विधेयकामध्ये जी कलमं टाकलेली आहेत त्यातून गोरगरीब अल्पसंख्याक मुस्लिम समाजाचा शैक्षणिक असेल, सामाजिक असेल, उद्धारच होणार आहे, फायदा होणार आहे. वक्फची प्रॉपर्टी काही ठगांनी, काही ठराविक लोकांनी गिळंकृत केलेली आणि त्याचा फायदा ते स्वतः घेत आहेत. परंतु या सुधारणा विधेयकामुळे ही जी काही प्रॉपर्टी आहे त्यातून येणारी संपत्ती आहे याचा उपयोग गरीब मुस्लिम समाजाकरता होणार आहे आणि याकरता सरकार हे विधेयक आणतंय. अहो, बाळासाहेबांचे विचार खुर्ची करता आणि काही मतांकरता जे उभाटावाले विसरलेले आहेत त्यांना टोला श्रीकांतजी शिंदे यांनी लगावलेला आहे. तो त्या एक्स पोस्ट वरनं तुम्हाला दिसून येतोय. जो कायदा घटनेमध्ये सुद्धा उपलब्ध नाहीये, घटनेमध्ये त्याचा उल्लेख नाहीये, परंतु कधीही कुणीही कुठेही बोट दाखवा आणि ही जमीन माझी आहे अशा पद्धतीने त्या वक्फ कायद्याद्वारे अनेक लोकांच्या जमिनी गिळंकृत केलेल्या आहेत. अनेक पुढारी, मुस्लिम पुढाऱ्यांनी ते वक्फची प्रॉपर्टी हडप केलेली आहे आणि त्याचा गोरगरीब मुसलमानांकरता, अल्पसंख्याकांकरता त्याचा उपयोग होत नाहीये. परंतु वक्फ सुधारणा विधेयक आल्यानंतर खऱ्या अर्थाने या सुधारणा विधेयकाचा उपयोग गोरगरीब मुसलमानांच्या, मुस्लिम समाजाच्या फायद्याकरताच होणार आहे. तर आपण देखील वक्फच्या कमिटीवर आपण देखील वारंवार वक्फ बोर्ड निर्णयासंदर्भात आवाज उठवलेला आहे. कशा प्रकारे लढा असेल? हे विधेयक संसदेत येण्याची शक्यता आहे. या आठवड्यामध्ये सर्व शक्तीनिशी आम्ही हे विधेयक मंजूर करण्याच्या दृष्टीने पावलं उचलणार आहोत.